गेले काही दिवस नाही का मी खूप रोमॅन्टिक मूवी बघून राहिलाय. या आणि इट्स जस्ट बीन रिअली अनएक्सपेक्टेड. माहित नाही, मे बी अनएक्सपेक्टेड फिलिंग असते. म्हणजे म्हणजे कसं आहे की याला समजणे जस्ट लाईक खूप कठीण आहे असं मला वाटते. राईट नाव मी सिंगल आहे. म्हणजे माझं असं कोणतं फ्रेंड नाही, कोणती फिमेल फ्रेंड वगैरे आहे नाही, कोणती वगैरे. बट somehow I have experience, but I don't know that experience is count or not, because हे एक मी एक्झाम्पल सांगण्याचा प्रयत्न करतो की एक आर्ट्सचा मुलगा आहे. त्याला सायन्स आवडते, त्याला फिजिक्स आवडते, केमिस्ट्री आवडते, बट तो ऍडमिशन घेऊ शकत नाही, या विदाउट सम रिझन. सो बट त्याला ते सायन्स आवडते, त्याला फिजिक्स आवडते, केमिस्ट्री आवडते. ही डू स्टडी ऑन दॅट. तो त्याच्यामध्ये स्टडी पण करते. आता त्या व्यक्तीला काय म्हणावं? तो आर्ट्सचा स्टुडंट आहे की सायन्सचा स्टुडंट आहे? ऍक्च्युली तो आर्ट्सचा स्टुडंट आहे. त्याचं ऑफिशियल वगैरे आहे, जे काही स्टेटस आहे ते आर्ट्सशीच रिलेटेड आहे, सायन्सशी काहीच रिलेटेड नाही. बट त्याचं डोकं सायन्स मध्ये आहे, बट ते कशात ऑफिशियल इनपुट नाही. सो त्या बंद्याला काय म्हणावं आपण? अशीच माझी कंडिशन आहे. राईट नाव मी रिलेशनशिप मध्ये आहे नाही, बट आय डू स्टडी ऑन थिंग्स लाईक दॅट, लव्ह, रिलेशनशिप, आय डोंट नो. या म्हणजे मला आवडते म्हणून शायद मी पाहतो वगैरे. अशा प्रकारची कंडिशन आहे माझी. इट्स बीन रिअली डिफरंट. एक अजीब फिलिंग असते, एक दुसरा पर्सन आपल्या सोबत असतो आणि आपण त्याच्यासोबत जे काही करतो, नॉट फिजिकल बट इट जस्ट लाईक एक इमोशनल अटॅचमेंट बनून जाते. दॅट अटॅचमेंट इज गुड. दॅट अटॅचमेंट इज रिअली गुड. या कशाप्रमाणे समजून सांगू काही कळून नाही राहिलं, कारण मी खूप काही प्रोसेस ठरवल्या होत्या. म्हणजे माझी कोणती ऑफिशियल गर्लफ्रेंड नाही, समोर जाऊन पण होणार का नाही माहित नाही, बट या मी एवढं एक्सपेक्ट करू शकतो का माझं लग्न होईल आणि माझी वाईफ होईल. मी या लव्ह रिलेशनशिप मध्ये पडलो नाही, कारण मला असं वाटत होतं की माझ्यासाठी करिअर इज इम्पॉर्टंट आहे. सो आय फॉलो माय करिअर कडे वळलो मी. माझी लायबिलिटी नव्हती एवढं मोठं करिअरला अचीव करण्यासाठी, बट ताकद आणि कॉन्फिडन्स होता. सो आय एम डुईंग इट दॅट वे. लव्ह रिलेशनशिप इज अ गुड थिंग. एक चांगली गोष्ट आहे, एक नवीन होप क्रिएट करते आपल्या मनामध्ये. स्टील कोणीतरी तुझ्या सोबत आहे हे रिप्रेझेंट करते लव्ह रिलेशनशिप. somehow some faith in you हे दाखवते लव्ह रिलेशनशिप. दॅट इज अ रिअली गुड थिंग. पण मला पहिल्यापासून ह्या सर्व गोष्टी स्टुपिड वाटत होत्या. म्हणजे समहाऊ काही वेळेसाठी ह्या गोष्टी खूप चांगल्या वाटतात. गुलाबजामुन कसा 2 मिनिटासाठी चांगला लागतो, 2-3 चांगले लागतात, 4-5 ठीक आहे, 5-6 आपण खाऊ शकत नाही कारण ते गोड असतात. गोड वस्तू कमीच खावं लागते कारण ती चांगली,
कारण ती त्याच वेळेसाठी चांगली असते. जास्त खाल्ली का ती पानसट वाटते. माझ्यासाठी पण लव्ह रिलेशनशिप काइंड ऑफ इज लाईक अ गुलाबजामुन. 1-2 वेळा ठीक आहे. इट जस्ट नॉट फॉर द लॉंग टाइम. बट आय थिंक आय वॉज रॉंग. लोक लग्न करतात, लग्न केल्यानंतर 30-40 वर्ष सोबत राहतात. इट्स अ रिअली लॉंग पिरियड ऑफ टाइम. तर हे दोघं जण नवरा बायको या दोघांमध्ये कनेक्ट करण्यासाठी काय असते? लग्न नाही, प्रेम नाही, मग काय? विश्वास. हे विसरूनच जातो आपण की लव्ह रिलेशनशिप म्हणलं की आपल्याला फक्त एवढंच आठवते की किसेस, एक दुसऱ्याबद्दल जाणून घेणं वगैरे वगैरे, फिजिकल थिंग्स, राईट? बट लव्ह मध्ये सर्वात जास्त एक खूप मोठी एक गोष्ट असते, तो असते विश्वास. हा विश्वासच एकमेकाला कनेक्ट करतो. एकमेकांमध्ये विश्वास असेल तर आपण आयुष्याचे 40 का 50-100 वर्ष पण जगू शकतो त्या व्यक्तीसोबत. विश्वास असेल तर ती व्यक्ती किंवा जर दुसरा व्यक्ती कठीण परिस्थिती असेल तर त्याला मदत करतो. जस्ट लाईक गाडीचा एक चक्का गड्ड्यात फसला तरी गाडी चक्क्या त्या गड्ड्यातून बाहेर निघते, बिकॉज त्या गाडीला दुसरे चाक पण असतात. आणि दुसऱ्या चाकाचं काम करते तो दुसरा व्यक्ती ज्याच्यावर आपण लव्ह किंवा प्रेम करतो. वाय आय स्पीक एकदम इन्सायक्लोपीडिया सारखा एकदम कशाप्रमाणे काय बोलून राहिलो. वाय आय डोंट नो. म्हणजे शायद मी लहानपणापासून भीत होतो या गोष्टीला. शायद आताही भेटतो या. म्हणजे इवन इफ समहाऊ सम गर्ल इज गेटिंग कॉन्टॅक्ट टू मी, काही कॉन्टॅक्ट वगैरे झाला, समहाऊ प्रोसेस गोज फर्दर वगैरे, तर तू तिला ऍक्सेप्ट करशील का नाही वगैरे वगैरे. किंवा समजा जर तू सक्सेस झाला त्यानंतर तू लग्न करायचं आहे तर या मी आताही भेटतो म्हणा. म्हणजे मी जरी या साऱ्या गोष्टी म्हणून राहिलो आहे की इट्स रिअली गुड, इट्स रिअली नाईस थिंग, बट आय एम स्टील स्केअर्ड थिंग. म्हणजे ही जेवढी गोष्ट चांगली आहे तेवढीच गोष्ट वाईट पण आहे. आणि मी वाईट गोष्ट खूप बघितली आहे याची. चांगली गोष्ट खूप कमी बघितली आहे. असं नाही, बघितली आहे बट खूप कमी प्रमाणात. आणि वाईट गोष्ट खूप बघितलं आहे. माझ्या आई वडिलांचं नेहमी भांडण मी बघितलंय आणि त्यामुळे होणारा त्रास पण मी बघितलाय. पेन, दुःख, काही साध्य होत नाही या गोष्टीपासून असं मला नेहमी वाटत होतं. आताही वाटते. समहाऊ उद्या पण मला हेच वाटायला लागेल. राईट नाव माझ्या आतमध्ये एक प्रकारे लव्ह रिलेटेड काही ना काहीतरी फिलिंग आहे, त्यामुळे मी असं काहीतरी बोलून राहिलोय. आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम मी हेच म्हणायला लागेल, अरे बोक्काच जाऊ दे यार, फालतूचा विचार कशाला करायला, आपलं करिअरकडे फोकस राहा. हे चांगली गोष्ट आहे. करिअरकडे फोकस राहणे इज गुड. आपलं स्वतः स्टेटस क्रिएट करून आपल्याला पुन्हा व्यक्तीची का गरज, राईट? वेल, एक करिअर तुमचं फायनान्शियल स्टेटस सेटल करू शकते, राईट? तुमचं फायनान्शियल किंवा इकॉनॉमिकल किंवा इवन हेल्थियर पण इश्यू सॉर्ट आउट करू शकते. बट तुमच्या इमोशनल्स नाही करू शकत. हे इमोशन्स आपण एक काही व्यक्तीवर सोडून देतो. तुम्ही 500 का 1000 रुपयाचा पिझ्झा खाऊ शकता, बट समजा जर तुम्हाला भूकच नसेल तर तुम्ही खाऊच शकत नाही. प्रॉब्लेम हा आहे ना. म्हणजे तुम्ही 1000 रुपयाचा पिझ्झा घेऊ शकत आहात, या माझ्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. आय विल बाय 1000 का 2000चा पिझ्झा घे, एक्स्ट्रा लार्ज पीस पिझ्झा घेऊन
चीजवाला पिझ्झा घेऊन टाकू आपण. या बट त्या पिझ्झाला खासाठी आपल्याला भूक तर असायला पाहिजे ना. समजा जर आपल्यामध्ये भूकच नाही आहे तर ते 1000 किंवा 2000 रुपयाचा पिझ्झा घेऊन काय काय फायदा काय? काहीच नाही. जस्ट लाईक रिअली नथिंग. जस्ट लाईक रिअली स्टुपिड थिंग. वाय वुड आय बाय दिस थिंग? इमोशनल स्टेटस पण अशाच प्रमाणे असते. म्हणजे जस्ट लाईक एव्हरीवन यू कॅन फिक्स बाय करिअर, बट इमोशनल स्टेटस हॅज टू बी एक प्रकारे आपण दुसऱ्या व्यक्तीवर सोडून देतो. कारण दुसरी व्यक्ती ती आपल्याला त्या इमोशनल स्टेटसला सॅटिस्फाईड करते. ओके, मी एक्झाम्पल सांगण्याचा प्रयत्न करतो की राईट नाव मी पैसा कमवून राहिलोय. प्रति महिना 16,000 रुपये कमवतो. राईट, पैशाची काही कमी नाही, पण माझं इमोशनल स्टेटस वॉज ब्लँक. मी काहीच करून न राहिलोय. जस्ट लाईक मेकिंग आर्टिफॅक्ट एपिसोड, डुईंग रिअली स्टुपिड थिंग. पण एन्जॉयमेंटच्या नाव खाली मी काहीच करून न राहिलोय. नुसते गाणे बघणं, पिक्चर बघणं हेच करून राहिलोय. बट जेव्हा मी वर्धेला होतो काहीच पैसे कमवत नव्हतो, कुछ भी नाही. रोज वडिलांच्या शिवा खात होतो. बट मित्रांसोबत गेल्यावर तो वेळ इतका गजब बनवून टाकायचा की इट्स वन ऑफ द बेस्ट. इट्स वन ऑफ द बेस्ट इन लाईफ. आता मला आठवते ते दिवस किती माहोल होते. विश आय कुड लिव्ह दोज डेज. अशाच प्रमाणे असते. आपल्याला वाटते की करिअर सगळं सॅटिस्फाईड करून टाकतो, बट दॅट इज नॉट. दॅट इज रिअली नॉट. ओके, स्ट्रेट टू द पॉइंट. तुला आता एक्झॅक्टली का पाहिजे? इट्स नॉट अबाउट का पाहिजे. प्रत्येक वेळेस सॅटिस्फॅक्शन काहीतरी भेटल्यावरच भेटते का? सांग ना. म्हणजे तुला ही गोष्ट भेटल्यावर तुला सॅटिस्फॅक्शन झाली बा. ही गोष्ट तुला आयफोन एक्स भेटल्यावर सॅटिस्फॅक्शन झालं. तुला पुण्याला चांगला जॉब भेटला, सॅटिस्फॅक्शन झालं. पुण्याला चांगला फ्लॅट भेटला, सॅटिस्फॅक्शन झालं. वन ऑफ द ग्रेट यू बिकेम सक्सेसफुल करिअर इज बिकेम युअर सॅटिस्फॅक्शन. सांग ना. तू मला सांग. राईट नाउ आय एम टॉकिंग टू यू. जो कोणी हा व्यक्ती ऐकून राहिलाय, या दॅट इज मी. मीच ऐकणार आहे, बाकी कोण ऐकणार आहे? आता हे जे म्हणजे मी सौरभ बोथरे, आय एम जस्ट टॉकिंग टू यू. राईट नाउ तू ऐकून राहिला आहे. तू ऑलमोस्ट या स्टेजवर आहे की ऑलमोस्ट यू गॉट एव्हरीथिंग. ज्याप्रमाणे मी आता विचार करून राहिला आहे, तू तेव्हा तू बोलून राहिला आहे आणि तू तिथून ऐकून राहिला आहे, तर ऑफकोर्स यू गॉट एव्हरीथिंग. राईट. म्हणजे तू तुझं करिअर वगैरे फिक्स केलं आहे. यू हॅव लॉट्स ऑफ मनीज, लॉट्स ऑफ थिंग्स. राईट. टेल मी, I'm talking to you. Are you satisfied? तू सॅटिस्फाईड आहे या सर्व गोष्टीमधून? सांग ना. का तू बरोबर तुझ्या लाईफ ज्याप्रमाणे प्लॅन केली बरोबर तशीच झाली? हो, प्लॅन केली तशीच झाली. या मी विचार केला होता बायनरी कोड बनवण्याचा, तू बनवला. मी विचार केला होता अवतार द लास्ट एव्हेंजर बनवण्याचा, तू बनवला. माझी पहिली मूवी घरची गोष्ट, इट्स वन ऑफ द बेस्ट मराठी मूवी, तू बनवला. या आता माझ्या मनात जे काही विचार आहे करिअर रिलेटेड, तू ते सारे गोष्टी करून टाकल्या आहे. या माझं सॅटिस्फॅक्शन मला असं वाटते की मी मित्रांसोबत टाइम स्पेंड केला होता जेव्हा मी वर्धेला होतो, तेव्हा वाटते की तेव्हा सगळं सॅटिस्फाईड होतं. बट आता असं वाटते आता अनसॅटिस्फाईड आहे. बट मी त्या पिरियड मध्ये होतो तेव्हा मला असं वाटत होतं तेव्हा मी अनसॅटिस्फाईड आहे.
बिकॉज मी हॅपी तर आहे, बट माझ्यापाशी जॉब नाही आहे. इट इज लाईक, मला असं वाटतं का एव्हरी स्टेजवर आपण अनसॅटिस्फाईडच राहतो. आपल्याला किती भेटलं ना तरी आपली भूक नाही हे होत, आपली भूक कमी नाही होत. ह्या राईट नाव मला मित्राची तिथे मला जॉबची कमतरता होती, अनसॅटिस्फाईड. आता मला जॉब आहे पण मित्र नाही, अनसॅटिस्फाईड. पुण्याला जाईल, मला जॉब आणि मित्र भेटेल, बट त्याच प्रकारचे मित्र भेटेल नाही, अनसॅटिस्फाईड. मेहनत, कष्ट करावं लागेल, जिद्द लावावं लागेल, प्रत्येक गोष्टीसाठी मन धरून काम करावं लागेल, स्वतःचं मनाचं करता येणार नाही, अनसॅटिस्फाईड. करिअर सेट केलं, खूप सारा पैसा कमवत आहे, खूप सारी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, काम खूप जास्त आहे, स्वतःसाठी वेळ भेटत नाही, अनसॅटिस्फाईड. वेळ भेटून राहिला, लोक पण जवळ आहे, बट आता वेळ गेली आहे, अनसॅटिस्फाईड. सांगतो ना आपण, नाही का, या आय एम जस्ट टॉकिंग टू यू सौरभ ओझरे. आपण एव्हरी स्टेजवर अनसॅटिस्फाईडच राहू. तू कुठेही जा ना, तू कोणत्या स्टेजवर जा, ऍटलिस्ट मी माझ्या लाईफच्या प्रत्येक स्टेज बद्दल आता मी एक्झामिन केलं आणि सांगितलं, तर या इट जस्ट लाईक एव्हरी टाइम आय एम अनसॅटिस्फाईड. अनसॅटिस्फाईड म्हणजे कोणती ना कोणती गोष्ट राहिली करायची, कोणती ना गोष्ट, म्हणजे जस्ट लाईक कुछ तो रह गया. या साऱ्या गोष्टी आपण कशा काय हे करू, या साऱ्या गोष्टीसाठी आपण कशा काय सॉर्ट आउट करू. व्हॉट शुड आय डू. मला पण नाही माहित, मला पण नाही माहित, या लिटरली सांगतो, खरंच सच में याचा आन्सर मला पण नाही माहित. वाय म्हणजे मी प्रत्येक लाईफच्या प्रत्येक स्टेजला अनसॅटिस्फाईड का आहे. ठीक आहे, आपण बाकीचे स्टेजेस बद्दल विसरून जाऊ. राईट नाव मी अनसॅटिस्फाईड का आहे. राईट नाव म्हणजे माझी राईट नाव कंडिशन, मी नागपूरला आहे, जॉब करत आहे, 16,000 रुपये कमवत आहे, पण माझ्यापाशी मित्र नाही आहे, अनसॅटिस्फाईड. वाय. मित्र नाही म्हणजे आहे, या वर्धेला आहे, मी सॅटर्डे संडे जातो, बट इट्स अ बिट ऑफ टाइम, म्हणजे जास्त वेळ टाइम स्पेंड करू शकत नाही, थोडा वेळ टाइम स्पेंड करतो. सो त्या अनसॅटिस्फाईड मध्ये जस्ट लाईक थोडस 10% सॅटिस्फॅक्शन भेटून जाते. व्हॉट अबाउट 90%? 90% इज सॅटिस्फाईड विथ माय मोबाईल फोन. मोबाईल फोनवर मी जास्त टाइम स्पेंड करतो, स्वतःला बिझी ठेवतो, स्वतःला हॉबी देण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला एक प्रकारे की ज्या चलो आपण काही ना काहीतरी वेळ घालवू शकू. जस्ट लाईक लाईफ मध्ये प्रत्येक स्टेज मध्ये प्रत्येक मोमेंट येणार, प्रत्येक मोमेंट वेगवेगळे असणार, आणि आय डोंट नो, लिटरली सांगतो, जेव्हा मी हे ऐकीन ना, इट्स अ व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड, आणि व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड जनरली मी कधी ऐकत नाही. या मी प्लॅन केलाय की लाईफच्या माझ्या एंड वेळेस मी या सगळ्या गोष्टी ऐकीन. एंड वेळेस म्हणजे जेव्हा की माझं रिटायरमेंट झालं, मी लेजंड ऑफ कोराचे पूर्ण सीझन बनवले आणि देन मी रिटायरमेंट घेतलं ऍट द एज ऑफ 58 वर, आणि तेव्हा मी या सारे माझे आर्टिफॅक्ट एपिसोड ऐकीन, जे मी गेले 20-25 वर्ष बनून राहिलो होतो एव्हरीडे आर्टिफॅक्ट एपिसोड. तेव्हा मी त्या स्टेजवर ऐकीन, आणि त्या स्टेजवर म्हणजे ऑलमोस्ट माझं वय आहे आता करीब 58. राईट नाव मी मुंबईमध्ये आहो,
मुंबईमध्ये वर्धेमध्ये वगैरे असेल. माझी एव्हरीथिंग इज गुड. हेल्थ वगैरे सगळे चांगले आहे. आणि राईट नाव मी RT5 एपिसोड करताय, ऐकून राहिलोय. या राईट नाव म्हणजे आता राईट नाव नाही, जेव्हा मी ऐकून राहिलो आहे तो वाला राईट नाव. विचार कर समोर काय, विचार कर ना समोर काय करशील तू. म्हणजे जस्ट लाईक यू अचीव ऑल युअर टार्गेट्स अँड यू डन रिअली वेल. सो व्हॉट नेक्स्ट. मी विचार करून राहिलो की त्या स्टेजवर मी काय काय केलं असेल. जस्ट लाईक आतापर्यंत मला माहित आहे की वयाच्या 26व्या वयापर्यंत मला जे काही केलं आहे ते मला माहित आहे. मी विचार करून राहिलोय का 26 नंतर 58 या दरम्यान करीब 30 वर्ष होतात ना. 32 वर्ष होतात. तर समोरचे 32 वर्ष मी कसे काय स्पेंड केले. जस्ट लाईक बिंग खूप सारे मित्र बनवले मी. खूप सारे चांगल्या मेमोरीज क्रिएट केल्या. स्वतःला बिल्डअप केलं, नाव स्वतःच बनवलं. लाईफ मध्ये काही ना काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न होता, तो मी करून दाखवला. माझ्यासोबत माझे पार्टनर आहेच. एक पार्टनर म्हणजे लाईफ पार्टनर पण आहे. शायद ती माझी समजून घेईल वगैरे वगैरे. माझ्या लाईफ मध्ये मी सगळं काही केलं. खुशी, गम, मेहनत, प्रत्येक गोष्टीला स्वतः एन्जॉय केलं. आणि राईट नाव मी त्या स्टेजवर आहेत ज्या स्टेजवर मी RT5 एपिसोड ऐकून राहिलो आहे. स्वतःमध्ये काही ना काहीतरी स्पेशल होतं आणि हे स्पेशल थिंग मी लोकांना न दाखवता स्वतःमध्ये ते स्पेशल गोष्ट आणण्याचा प्रयत्न केला मी. त्यामुळेच मी आज इथे आहे. प्रत्येक गोष्ट आत्मसात करत गेलो. प्रत्येक गोष्ट शिकत गेलो. चुका करत गेलो मोस्ट ऑफ दी. आणि या चुकामधूनच शिकत गेलो. लाईफ मध्ये माझ्यासाठी सर्वात मोठा टीचर म्हणजे जस्ट लाईक माझी मिस्टेक्स. मी 10 मिस्टेक केल्यानंतर 11वी मिस्टेक मध्ये समजून गेलो की या वेळी समजा जर गेलो तर हे चुकीचं होते. वा आय लर्न फ्रॉम दॅट. मी लोक कमवले. मी लोकांचे मन कमवले. जस्ट लाईक लोकांसमोर मी एक प्रकारे एक स्टँडअप राहिलो. ऑफकोर्स मजा केली. बीन रिअली ग्रेट थिंग. खूप मजा केली लाईफ मध्ये. म्हणजे जस्ट लाईक टू मच कांड केले कांड. इमोशनल अटॅचमेंट वगैरे झाले आई वडिलांसोबत, लाईफ पार्टनर सोबत वगैरे वगैरे. आणि सगळं काही चांगलं आहे. आता आपण एंड ऑफ द लाईफ मध्ये आलो आहे. आणि राईट नाव अनसॅटिस्फाईड नाही आहे तू. जस्ट लाईक सॅटिस्फाईड आहे. आणि इट्स बीन रिअली ग्रेट. मी खरंच माझ्या लाईफ बद्दल आता मी विचार करून राहिलो आहे. आणि डूड माझी लाईफ किती अमेझिंग आहे यार. इट इज लाईक आय डोंट नो. म्हणजे आलेले 32 वर्ष मी अजूनपर्यंत बघितलेले नाही आहे. बट लिटरली मी स्वतःमध्ये इमॅजिन करतो ना, इट वॉज लाईक ते फिलिंग येऊन राहिली आहे ती म्हणजे इट जस्ट लाईक आपण कसं इट जस्ट लाईक पाण्यात पडल्यावर कशी आपल्याला थंडी लागते. मला थंडी लागत आहे बट मी पाण्यात नाही आहे. बिलकुल तशाच प्रमाणे आहे. गेले 32 वर्षाचा एक्सपिरियन्स मला या आता हे जे बोलून राहिलोय ना याच्यामध्ये झालाय सगळा. समोरचे आलेले 32 वर्षामध्ये मी का केलं डूड.
It's been really great to be to be me. It's been really great. And आणि येस, येस. प्रत्येक सिच्युएशन आपण समजलो, आपण प्रत्येक सिच्युएशनला आपण समजून घेतलं आहे. लहानपणापासून इच्छा होती आपल्याला काही ना काहीतरी करून दाखवण्याची, आपण ते करून दाखवलंय डूड. आणि सिच्युएशन काही असो, आपण चढत जायचं. पडलं तरी चढायचं, दांडा तुटला तरी चढायचं, हात निसटला तरी चढायचं, बट चढायचं. गिव्हअप नाही करायचं. चुकलं पुन्हा आपण थांबलो नाही. इमोशनल अटॅचमेंट, मित्र, या लाईफ मध्ये खूप मित्र कमवले आपण, बहुत जास्त. लाईक बहुत जास्त. म्हणजे मी माझ्या मित्रांच्या मनात एक घर केलाय माझ्यासाठी. मी कोणाकडे जाईल? आता माझ्यापाशी 7-8च मित्र आहे, जे वन ऑफ द बेस्ट फ्रेंड आहे. समोर त्या तुझ्या स्टेजवर खूप सारे आहे म्हणा, बट तेव्हा आपले हे 7-8 मित्र, तेव्हा आपण सोबत राहीन. विशाल, पिंटी, वैभव, 1 man 2 man, बादल, वैभव, रावल्या, या ते स्टील तुझ्या सोबत असतील. करिअर मध्ये पण आपण खूप काही मित्र बनवले. आणि इट्स बीन रिअली ग्रेट. आपण विचार वेगळा केला. आपण दुसऱ्यांपासून वेगळे नव्हतो. म्हणजे जस्ट लाईक सगळेजणांचा पाथ, डेस्टिनी वेगवेगळी असते. आपला पाथ खूपच वेगळा होता. आणि हे वेगळंपणच आपल्याला काही ना काहीतरी दुसऱ्यांपासून वेगळं बनवते. म्हणजे राईट नाव आपण विचार केला की आपण म्हणजे मी कोणासोबत बोलून राहिलाय? मी स्वतःसोबत बोलून राहिलाय. राईट नाव मी 26 वर्षाचा सौरभ अवथरे. आय एम टॉकिंग टू सौरभ अवथरे ऍट द एज ऑफ 58, जो तो ऐकून राहिलाय. सो मी बिलकुल त्याच्यासोबतच बोलून राहिलोय. राईट नाव माझ्या समोर एक चेहरा येऊन राहिलाय, जो ग्रम्पी ओल्ड वगैरे काइंड ऑफ लाईक दॅट आहे. हेअरस्टाईल पण बिलकुल माझ्यासारखी आहे. मी एवढं सांगतो यार, हेअरस्टाईल तर जशी आहे तशीच राहणार. या लिटरली डूड, आय एम रिअली सीइंग यू. म्हणजे बघ, मी नागपूरला आहे. रात्रीचे किती वाजले आहे? रात्रीचे 2 वाजले आहे. आणि आय एम रेकॉर्डिंग इट अँड राईट जस्ट लाईक आय एम सीइंग इन फ्रंट ऑफ मी. मला तू बिलकुल मला समोर दिसून राहिलाय आणि मी बिलकुल तुझ्यासोबतच बोलून राहिलोय. आणि आपल्या लाईफ मधले किस्से आपण एक दुसऱ्याला सांगून राहिलोय. मी पण 32 वर्ष समोर विचार करून राहिलो आहे. तू पण 32 वर्ष समोर मागे, 32 वर्ष मागे विचार करून राहिला आहे. इट्स बीन ग्रेट. तुला आठवते आपण घरची गोष्ट या फिल्म बनवण्यामध्ये आपण किती मजा केली? म्हणजे जस्ट लाईक त्या स्टारकास्ट सोबत वगैरे. 1 2 3 4. इट वॉज लाईक रिअली अमेझिंग थिंग्स. मे बी काही बिहेवियर मध्ये चेंजेस झालाय का आपल्या? म्हणजे जस्ट लाईक मी आता जसा आहे त्या स्टेजवर पण मी तसाच राहणार आहे का? आय डोंट थिंक. मला असं वाटते की नाही. या कारण पाण्यात पडल्यावर पोहता आलंच पाहिजे, हवेत उडी मारली की उडता आलंच पाहिजे, जमिनीवर पडलं की चालता आलंच पाहिजे. प्रत्येक वेळेस आपण
एकच राहू तर होणार नाही. ऑफकोर्स म्हणजे आपण प्रत्येक वेळेस शिकलो आहे, बिहेवियर मध्ये चेंजेस आले असेलच, राईट. आणि हे चांगली पण गोष्ट आहे बिहेवियर मध्ये चेंजेस आणणं वगैरे वगैरे, कारण यालाच काहीतरी स्टार्ट समथिंग न्यू असं म्हणतात. वेल राईट नाव टायर्ड नाही, बट आय जस्ट नीड सम पर्सन. I just need a person to understand me. But let me tell you one thing, there is no one person who will understand you. Yeah. आपले टार्गेट्स, आपले अचिव्हमेंट्स वगैरे समजण्यासाठी स्वतः व्यतिरिक्त दुसरा कोणताच व्यक्ती नाही आहे. आपण स्वतःच आहे जे स्वतःला समजून घेतो. दुसरा कोणता व्यक्तीपासून आपण एक्सपेक्ट करू शकत नाही. कारण आपण होप ट्रस्ट त्या व्यक्तीवर लावतो आणि देन ही ब्रोक हिज अवर होप ट्रस्ट वगैरे. सो डोंट. 32 वर्षाचा पूर्ण लाईफ स्पॅन मला दिसून राहिला राव माझ्या समोर. आम जस्ट बिकेम रिली थ्रिल अँड मलाच नाही माहित मी का बोलू समोर. लाईक म्हणजे I'm being really stupid to talk myself. म्हणजे जस्ट लाईक मी रेकॉर्ड करून राहिलो आहे भाई. ते तुझ में कितना कॉन्फिडेंस है यार. आई डोंट नो, म्हणजे जस्ट लाइक कहाँ से लेकर आया इतने ये कॉन्फिडेंस. कौन करता है ऐसा रिकॉर्डिंग? कौन ये खुद की रिकॉर्डिंग खुद को सुनाने के लिए, वो भी 32 साल बाद. कुड यू इमॅजिन डूड, 32 वर्षांनंतर मी हे रेकॉर्डिंग हे की. ओ माय गॉड, काय फील करीन रे मेरे बाप. साला 32 साल पहले मैं ये सोचता था और 32 साल बाद मैं क्या हूँ. और मेरे time is a really different thing, and that's a really different thing. So it's just like मला बंद तर करूशी वाटत नाही आहे. जस्ट टॉक, बट आय डोंट नो मी का बोलू. तू काफी इंग्लिश बोलून राहिलाय इव्हन तुझ्या 45 एपिसोड मध्ये. वाय? आय डोंट नो डूड. आय एम जस्ट लाईक माझ्या डोक्यामध्ये जे वर्ड्स येईल ते बोलून राहिलाय. बिहेवियर चेंज. जमिनीवर पडलं तर धावलं पाहिजे, पाण्यात पडलं तर पोहता आलं पाहिजे. डूड कहाँ से लेके आता बे स्टुपिड सवाल. कुठून घेऊन येतो, कोणा भोकातून घेऊन येतो लवड्याच्या मला मातरच्योत ना भोकातून. म्हणजे जस्ट लाईक हे आपली गावठी भाषा. दॅट्स मी. दॅट्स लवड्या. और कहा से ये जमिनीवर पडलं का चालता आलं पाहिजे, पाण्यात पडलं का पोहता आलं पाहिजे, हवेत तू आलं का उडता आलं पाहिजे. डूड कहाँ से लेके आता है बे ये सारे. कुठून घेऊन येत का पता नाही कहाँ से आता. जस्ट लाईक यार काही बडबड करायची. काही म्हणजे काही. लाईक रायटर आहे म्हणजे कुछ भी बकी का क्या. जाऊ द्या. काय बोलायचं. इज लाईक मला असं वाटून राहिलंय ना, हे नाही का स्पीच नाही का मी जस्ट लाईक मेल्यावर कोणीतरी लावन या म्हणजे कोणीतरी मेलं बा आणि याची काही ना काहीतरी हे स्पीच आहे जे यांनी 32 वर्ष अगोदर रेकॉर्ड केली होती, तर ते लावन आणि सगळेजण रडून तर मरीन ना मी तर.
कसा मरीन मी? आय डोंट नो, म्हणजे मी कधी मरण्याबद्दल विचार नाही केला. आय डोंट वॉन्ट डाय, बट या आय विल डाय, या ऑफकोर्स. 60 पर्यंत तर 60च्या नंतर तर मी नाहीच जगू शकणार, इतकं तुम्हाला माहित आहे. इवन लाईक 50, 58, 59 इज टू मच. 60 इज बाउंड्री लाईन. या मला नाही वाटत का 60 पर्यंत मी पुरेल, टिकेल वगैरे. तरी होप ठेवू ना. बट राईट नाव रिटायरमेंट नंतर माझ्यामध्ये काय असं काही टार्गेट्स वगैरे राहणार नाही. तर विदाउट टार्गेट आय एम जस्ट बिकम रिअली होपलेस. प्रयत्न करेल राव. बट तो एक प्रकारे आता मी एक फिल्म बघत होतो, बेस्ट ऑफ मी. इट्स रिअली नाईस मूवी. 2014 ची मूवी आहे. इट्स अ ग्रेट. सो या राईट नाव जस्ट टायर्ड नाही, बट लेट मी स्लीप, कारण 2 वाजले. उद्या सकाळी जायचं आहे ऑफिसला 7 वाजता. सो या, सो दिस इट. व्हॉट शुड आय नेम इट? I properly name it सौरभ अवथरे. या आता माझ्यापाशी काय आहे नाही, सो आय जस्ट पुट माय नेम ऑन इट. नाहीतरी कोण ऐकणार आहे. दिस इट. तारीख तर सांगून दे. आजची तारीख आहे 3 ऑगस्ट डूड 2018. रात्रीचे 2:14 झाल्या, आणि रात्रीचे 2:14 एवढे स्टुपिड क्वेश्चन विचारतो. बरोबर. सो this is the end. This is not the artifact episode. This is the Saurabh Avthare. Yeah, Saurabh Avthare. Thank you.